Hello, my dear students. How are you all? Hope you all are fine and safe. मुलांनो, आज आपण मराठी व्याकरण हे बघणार आहोत. व्याकरण म्हणजे ग्रामर. भाषेला सौंदर्य प्राप्त होतं ते विविध मात्रांमुळेच. वेगवेगळ्या मात्रा कोणत्या आहेत ते तुम्हाला माहितीये. तुम्ही ऑलरेडी शिकला आहात की मात्रा या कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा ओळखायच्या, कशा लिहायच्या. पण लिहिताना सर्वात जास्त भीती वाटते ती उकार आणि वेलांटीची. कारण उकार दोन आहेत, पहिला उकार आणि दुसरा उकार, आणि वेलांटी देखील दोन आहेत, पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. त्यामुळे बऱ्याच वेळा लिहिताना उकार आणि वेलांटी यामध्ये कन्फ्युजन होतं आणि आपल्याला लक्षात येत नाही की पहिली वेलांटी कधी द्यायची आणि दुसरी वेलांटी कधी द्यायची. कुठल्या शब्दाला पहिला उकार येतो आणि कुठल्या अक्षराला दुसरा उकार येतो. त्यामुळे बरेचसे मुलं यामध्ये कन्फ्यूज होतात आणि घाबरून जातात. पण आज आपण या व्हिडिओमध्ये या पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार हे कधी द्यायचे या बद्दलचे काही नियम जाणून घेणार आहोत. काही सोप्या ट्रिक्स आहेत की ज्या आपण यूज केल्या की आपल्याला ऱ्हस्व आणि दीर्घ यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. चला तर करूया सुरुवात आपल्या या व्हिडिओला. मुलांनो, सर्वप्रथम हे लक्षात घ्या, पहिली वेलांटी म्हणजेच ऱ्हस्व वेलांटी. पहिल्या वेलांटीला ऱ्हस्व वेलांटी असं म्हणतात, तर दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी. दुसऱ्या वेलांटीला दीर्घ वेलांटी म्हणतात. पहिली वेलांटी जेव्हा उच्चारण केलं जातं त्याचं, तेव्हा ते पटकन करतात आणि दुसऱ्या वेलांटीचा उच्चार हा लांबवला जातो. त्यामुळे उच्चारावरून आपल्याला थोड्या प्रमाणात लक्षात येऊ शकतं की कुठे पहिली वेलांटी आहे आणि कुठे दुसरी वेलांटी आहे. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगते की मराठीमध्ये तुम्ही उच्चार स्पष्टपणे करा. तुम्हाला थोड्या प्रमाणात का होईना वेलांटी पहिली आणि दुसरी यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. त्याचबरोबर पहिला उकार म्हणजेच ऱ्हस्व उकार. पहिल्या उकाराला ऱ्हस्व उकार असं म्हटलं जातं, तर दुसरा उकार म्हणजे दीर्घ उकार. दुसऱ्या उकाराला दीर्घ उकार असेही म्हणतात. त्यामुळे इथे देखील पहिल्या उकाराचं उच्चारण हे पटकन होतं आणि दुसऱ्या उकाराचं उच्चारण हे लांबवलं जातं. त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना इथे देखील आपल्याला उच्चारावरून लक्षात येतं की पहिला उकार कुठे आहे आणि दुसरा उकार कुठे देतात. मुलांनो, हे ऱ्हस्व आणि दीर्घ ओळखण्याचे काही नियम आहेत. चला तर करूया सुरुवात आपण या नियमांना. नियम क्रमांक 1, यामध्ये काय सांगितलंय बघा. मराठीमध्ये कोणत्याही शब्दांच्या शेवटी येणारे अक्षर हे दीर्घच असतं. म्हणजे मराठीमध्ये कुठल्याही शब्दाचा शेवटचं अक्षर हे दीर्घ लिहितात. दीर्घ म्हणजे ज्याला दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार आहे असं. म्हणजे मराठीमध्ये कुठलाही शब्द घ्या, या शब्दाचं शेवटचं जे अक्षर आहे त्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार दिला जातो. आता हे कसं ते बघूयात, ते जाणून घेऊयात. चला याचे उदाहरणं बघूत. यामध्ये पहिलं आहे मुलगी आणि शनिवारी. हे दोन शब्द सर्वप्रथम बघूयात. मुलगी या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे ग आणि शनिवारी या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे र. आणि आपल्या या नियमानुसार शेवटच्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी देतात आणि त्याचप्रमाणे मुलगी आणि शनिवारी या दोन्ही शब्दांमध्ये शेवटच्या अक्षराला ग ला आणि र ला दुसरी वेलांटी दिलेली आहे. आलं लक्षात? हे त्याचप्रमाणे पुढचे दोन उदाहरणं बघूयात. पिलू
आणि पाहू हे दोन उदाहरणं बघू. यामध्ये शेवटचं अक्षर आहे पिलू मध्ये ल आणि पाहू मध्ये ह. आता या दोन्ही अक्षरांना सुद्धा दुसरा उकार दिलेला आहे. आपल्या या नियमानुसार शेवटच्या अक्षराला दुसरा उकार दिला जातो. दीर्घ लिहायचं ते म्हणजे दुसरा उकार दिला जातो. आलंय लक्षात तुमचा हा नियम? मुलगी, शनिवारी, पिलू आणि पाहू हे 4 शब्द लक्षात आले? शेवटच्या अक्षराला कुठला उकार किंवा वेलांटी असते? दुसरी असते. ते कसे लिहितात? दीर्घ लिहितात. परंतु या नियमाला सुद्धा काही अपवाद आहेत हा. कोणते अपवाद ते बघूयात. आता यामध्ये पहिला अपवाद आहे आणि तथापि हे 2 शब्द बघा. हे या नियमाचा अपवाद आहे. एक्सेप्शन्स आहेत. आणि तथापि या दोन्ही शब्दांमध्ये शेवटच्या अक्षराला पहिली वेलांटी दिलेली आहे. नियमानुसार शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी देतात, पण हे 2 शब्द या नियमाच्या एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत. त्यामुळे हे 2 शब्द अगदी पक्के लक्षात ठेवा. आणि तथापि याला पहिली वेलांटी आहे. आणि पुढचे 2 शब्द सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. किंतु आणि परंतु हे दोन्ही शब्द पण लक्षात ठेवा. या दोन्ही शब्दांना सुद्धा पहिला उकार दिलेला आहे. हे ऱ्हस्व लिहिलेले आहेत. हे 4 शब्द अगदी पक्के लक्षात ठेवा. आणि तथापि, किंतु, परंतु हे 4 शब्द ऱ्हस्व लिहिलेले आहेत. त्यांना पहिली वेलांटी किंवा पहिला उकार दिलेला आहे. आलंय लक्षात हा पहिला नियम? चला दुसऱ्या नियमाकडे वळूयात. नियम क्रमांक 2. मराठीतील कोणताही एक अक्षरी शब्द हा नेहमी दीर्घच लिहितात. मराठीमधला कुठलाही एक अक्षरी शब्द हा नेहमी दीर्घ लिहिला जातो. कुठल्याही एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकारच देतात. याचे उदाहरण बघूयात आपण. मी, ती, ही, तू हे 4 उदाहरण मी इथे दिलेले आहेत. मी, ती, ही हे एकाक्षरी शब्द आहेत आणि या एकाक्षरी शब्दांना दुसरी वेलांटी दिलेली आहे. आणि तू या एकाक्षरी शब्दाला दुसरा उकार दिलेला आहे. म्हणजे हे 4ही एक अक्षरी शब्द दीर्घ लिहिलेले आहेत. त्यांना दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार दिलेला आहे. या नियमाला सुद्धा एक अपवाद आहे हा. बघा कुठला अपवाद आहे हा? हा अपवाद आहे नी हा शब्द. नी या शब्दाला न ला पहिली वेलांटी दिलेली आहे. नी हा एक अक्षरी शब्द आहे, परंतु त्याला पहिली वेलांटी दिलेली आहे. हा या नियमाचा अपवाद आहे. आलाय लक्षात नियम क्रमांक 2 तुमच्या? नियम क्रमांक 2 असा सांगतो की कुठलाही एक अक्षरी शब्द हा नेहमी दीर्घ लिहायचा, म्हणजे त्याला दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार द्यायचा. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचा शब्द आहे नी, कारण हा शब्द फक्त ऱ्हस्व लिहिलेला आहे. तो ऱ्हस्वच लिहिला जातो. नी हा शब्द. नियम क्रमांक 3. आता या नियमामध्ये वेलांटी बद्दल सांगितलेलं आहे. शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना असेल तर पहिल्या अक्षराला मोस्टली पहिली वेलांटी असते. याचा अर्थ असा की काना असलेल्या अक्षराच्या आधीचं अक्षर हे बऱ्याच वेळा पहिल्या वेलांटीचं असतं, ऱ्हस्व वेलांटीचं असतं. काना असलेल्या अक्षराच्या आधीच्या अक्षराला बऱ्याच वेळा पहिली वेलांटी देतात. आता त्याचे उदाहरण बघूयात, म्हणजे तुम्हाला हा नियम लक्षात येईल. पहिलं आहे उदाहरण कीड, किडा. कीड या शब्दामध्ये क ला दुसरी वेलांटी आहे.
परंतु किडा हा शब्द बघा, किडा या शब्दामध्ये काना असलेला अक्षर आहे ड. काना असलेल्या अक्षराच्या आधी आलेला अक्षर आहे क, त्यामुळे क ला इथे पहिली वेलांटी दिलेली आहे. काना असलेल्या अक्षराच्या आधी बऱ्याच वेळा पहिली वेलांटी येते, त्यामुळे किडा या शब्दामध्ये क ला पहिली वेलांटी आलेली आहे. दुसरं उदाहरण आहे गीत, गीता. गीत या शब्दामध्ये ग ला दुसरी वेलांटी आहे, परंतु गीता या शब्दामध्ये ग ला पहिली वेलांटी येते, कारण ते काना असलेल्या अक्षराच्या आधीचं अक्षर आहे. आलंय लक्षात हे? आता तिसरं उदाहरण बघूयात, वीट, विटा. यामध्ये सुद्धा अगदी तसंच आहे. वीट या शब्दामध्ये व ला दुसरी वेलांटी दिलेली आहे, परंतु जेव्हा आपण विटा हा शब्द लिहितो तेव्हा इथे काना असलेल्या अक्षराच्या आधी असलेलं अक्षर आहे व, म्हणून इथे व ला पहिली वेलांटी आहे. आणि चौथं उदाहरण आहे बीळ, बिळात. बीळ हा शब्द लिहिताना नेहमी ब ला दुसरी वेलांटी देतात, परंतु बिळात हा शब्द जेव्हा आपण लिहितो तेव्हा ब ला पहिली वेलांटी येते, कारण ते काना असलेल्या अक्षराच्या आधीचं अक्षर आहे. आता आलाय सगळ्यांना लक्षात आपला नियम क्रमांक 3? यामध्ये काय सांगितलंय की काना असलेल्या अक्षराच्या आधी बऱ्याच वेळा पहिली वेलांटी येते, त्या अक्षराला दुसरी वेलांटी देत नाहीत, पहिली वेलांटी येते. मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही आज ह्रस्व आणि दीर्घ यामधले हे ओळखायचे 3 नियम पाहिलेले आहेत. समजले तुम्हाला या ट्रिक्स? हे नियम तुम्हाला लक्षात आलेत का? आणि आता होईल ना तुमचं कन्फ्युजन दूर ह्रस्व आणि दीर्घ यामधलं? थँक यू.